नव्या गणवेशाने फुलले चिमुकल्यांचे चेहरे. कोरेगावातील विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण. नवा कोरा गणवेश, चेहऱ्यावर खुललेले हास्य आणि डोळ्यात नव्या स्वप्नांची चमक. अशा आनंदमय वातावरणात कोरेगाव शहरातील अंगणवाडीतील चिमुकल्या विद्यार्थ्यांचा गुरुवारचा दिवस अविस्मरणीय ठरला. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त दिलेला शब्द प्रत्यक्षात उतरवत शिवसेना नेते तथा कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांच्या पुढाकारातून कोरेगाव शहरातील सर्व अंगणवाडी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या मॉडर्न इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यालय तसेच सुलतानवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत नवीन शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. श्री भैरवनाथ मंदिर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमामुळे अंगणवाडी आणि प्राथमिक शाळांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव शहरातील सर्व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना नवीन गणवेश देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. या घोषणेची प्रत्यक्ष अंमलबजावणी गुरुवारी करण्यात आली. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेशाचे वितरण करण्यात आले. कित्येक दिवसांपासून नवीन गणवेशाची प्रतीक्षा करणाऱ्या चिमुकल्यांच्या हातात जेव्हा नवा कोरा सुबक आणि आकर्षक गणवेश पडला तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अक्षरशः पाहण्यासारखा होता. नवीन कपड्यांचा संच हातात घेऊन काही विद्यार्थ्यांनी उत्साहाने तो आपल्या मित्रांना दाखवला, तर अनेकांच्या चेहऱ्यावर नव्या पोशाखाची कल्पना करताना उमटलेले निरागस हास्य कार्यक्रमातील प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत होते. अंगणवाडीतील या चिमुकल्यांसाठी तर हा आनंदाचा क्षणच ठरला. नवा गणवेश म्हणजे केवळ कपड्यांचा संच नाही, तर आत्मविश्वासाची नवी ओळख आहे, अशी भावना या उपक्रमातून व्यक्त झाली. आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेत येताना न्यूनगंड वाटू नये, सर्व विद्यार्थ्यांना समानतेची भावना मिळावी आणि शिक्षणाच्या प्रवासात प्रत्येकाला आत्मविश्वासाने पुढे जाता यावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. सर्व विद्यार्थ्यांना एकाच दर्जाचा आणि एकाच रंगाचा गणवेश मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये श्रीमंत गरीब असा भेदभाव राहणार नाही, अशी प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली. महागाईच्या काळात गणवेशाचा खर्च कमी झाल्याने गरीब आणि सर्वसामान्य पालकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. या उपक्रमाबद्दल पालकांनी शिवसेना आणि प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांचे विशेष आभार मानले. आता 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाची विद्यार्थ्यांना विशेष उत्सुकता लागली आहे. नवीन गणवेश परिधान करून शाळेत आणि अंगणवाडीत येत झेंडावंदन करण्याचा आनंद चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर अधिक दिसून येत होता. त्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या गणवेश वितरणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यावेळी उपस्थित अंगणवाडी सेविकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले. नवा गणवेश हा केवळ कपड्यांचा जोड नसून मुलांच्या आत्मविश्वासाला बळ देणारा आणि त्यांना नियमितपणे शाळेत अंगणवाडीत येण्यासाठी प्रोत्साहित करणारा महत्त्वाचा दुवा आहे. मिळालेल्या पहिल्या गणवेशाच्या नव्या संचाने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आणलेला आनंद नक्कीच मोलाचा आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी बोलताना प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे म्हणाले की शिवसेना हा शब्द पाळणाऱ्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनी आम्ही शब्द दिला होता आणि आज तो शब्द पाळला आहे. प्रत्येक विद्यार्थी गुणवंत व्हावा यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील. कोरेगाव शहरातील विद्यार्थ्यांनी केवळ राष्ट्रीय पातळीवरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही यश संपादन करून कोरेगाव शहराचा नावलौकिक वाढवावा, हीच आमची इच्छा आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. अंगणवाडीच्या विकासासाठी यापूर्वीही योगदान दिले आहे. भविष्यातही अंगणवाडी आणि प्राथमिक शाळांच्या विकासासाठी निश्चितपणे प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सोनेरी ग्रुपचे संस्थापक संतोष नलावडे यांनी केले. यावेळी ज्येष्ठ नेते रामचंद्र काका बर्गे, उदयसिंह बर्गे, प्राचार्य राजकुमार बर्गे, भागविकास सोसायटीचे चेअरमन संदीप कळसे, सुलतानवाडीचे माजी उपसरपंच सुनील बर्गे, तात्याबा सुतार महाराज, पांडुरंग सुतार, फत्तेसिंह बर्गे, रामभाऊ बर्गे, शिवलिंग बर्गे, विकास बर्गे, सयाजी बर्गे, सुनील निदान, नितीन भाऊ बोतालजी, सुरेश शिंदे, गणेश बर्गे, रणजित भोसले, निलेश घनवट, निशांत माने, बाळासाहेब बर्गे, राहुल फत्तेसिंह बर्गे, यश बर्गे, अजय बर्गे, राजेश दायमा, सागर संभाजी बर्गे, मिलिंद बर्गे यांच्यासह पदाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेशाचे वितरण करण्यात आले. अत्यंत आनंददायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमास कोरेगाव शहर व परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, महिला, शिक्षण, अंगणवाडी सेविका तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. सर्वांनीच आपण हा सन्मान करण्यासाठी राजाभाऊच्या पुढे येत आहे. सर्व कोरेगाव शहरातील 30 अंगणवाडीच्या वतीनं राजाभाऊचा एकदम विशेष सन्मान होतो.
या सन्मानाचा राजाभाऊ स्वीकार करावा आणि टाळ्यांच्या गजरात राजाभाऊंचं पण स्वागत करावं. जिल्हा बँकेचा प्रतिनिधी म्हणून जो ठराव झाला त्याबद्दल रामभाऊ फडके पाटील यांच्या वतीने या पत्राचे सर्व नागरिकांचे या निर्देश नगराध्यक्ष असल्यापासून या शहरामध्ये सर्व सामाजिक उपक्रमांमध्ये त्याचा नेहमी सहभाग असतो. समाजातील उपेक्षित घटनांना मदत करण्याची भावना त्यांच्यामध्ये कायम असते. कोरेगाव शहरातील अंगणवाडी असो किंवा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा असो या सगळ्यांना मदत करण्याची राजाभाऊंची कायम भावना असते. दरवर्षी मुलं फक्त अंगणवाडीला मदत करणारे राजाभाऊ किंवा प्रत्येक अंगणवाडीला बोलून त्यांचा सन्मान करणारे राजाभाऊ अंगणवाडी सेविकांची कुठली अडचण असेल तर त्याच्याशी पाठीशी सुद्धा ते नेहमी उभे राहिले आहेत. तिथे समोर आपल्या चौकाच्या अंगणवाडी गेल्या वर्षी पत्र सुद्धा राजाभाऊंनी बदलून दिले. अंगणवाड्यांना केंद्र वापरण्यासारखे कोरेगाव ग्रामपंचायतीचं नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर अंगणवाड्यांना ज्या काही अडचणी आल्या त्या सोडवण्यासाठी सातत्याने राजाभाऊ त्यांच्या पाठीशी उभे राहिले. आज या कोरेगाव शहरातील 30च्या 30 अंगणवाड्यांना नवीन प्रवेश करण्याची संकल्पना राजाभाऊने दरवर्षीप्रमाणे अंमलात आणली. येत्या स्वातंत्र्य दिनाच्या प्रवेश हे दरवर्षी आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना मिळाले. पोलीस यंत्रणेने सगळ्यांच्या वतीने राजाभाऊंच्या मनापासून कौतुक करतो आणि आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. या ठिकाणी आता गणवेश वाटप चालू आहे. प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी अंगणवाड्यांना प्रत्येक अंगणवाड्यांना गणवेश दिले जातो. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी हे गणवेश स्वीकारण्यासाठी पुरवायचं आहे. जशी नावं घेतली जातील त्या पद्धतीने अंगणवाडी सेविकांनी पुरवायचं आहे. मार्गदर्शक सन्माननीय रामचंद्र गोडबोले काका यांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन करावे. सन्माननीय रामचंद्र गोडबोले काका. आणि जे राजाभाऊंनी आज आम्हाला निमंत्रित केलं ते आता आम्ही उपक्रम राबवलेला असतो. दरवर्षी अंगणवाडीचे लहान मुलांना काहीतरी आमच्याकडे येत असतो. पहिल्यांदा त्यांनी मला निमंत्रित केलं आणि मला हा कार्यक्रम फार अत्यंत चांगला वाटला. म्हणून मी राजाभाऊला म्हणलं मी येतो, थोडा वेळ का होईना पण येतो. दरवर्षी हा समाज जिथं राजकारण विरहित कार्यक्रम आहे. राजाभाऊंनी सर्वसमावेशक म्हणजे सगळ्यांनाच निमंत्रित केलेलं आहे. इथं यांचं कुठल्या पक्षाचं नेतृत्व नाही, काय नाही. आम्ही म्हणजे राजाभाऊला येतो, आम्ही निर्धार घेतो, आम्हाला कुठला कार्यक्रम एका करून काहीतरी करतो. तुमचं नेहमी आणि वाटण्याला याच्यावर सतत कार्यक्रम बनवतच असतो आणि त्याच्यात काय ना काय ह्या व्यक्तीचं कामच झालं. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सांगून रस्ता कर, कुणाला काहीतरी मदत कर, कुणाला दवाखान्याला मदत कर, हे मी त्यांच्या राजाभाऊ मित्रमंडळ ग्रुप आहे त्या ग्रुपवर सतत बघतो आणि सतत नेहमी कामाचं कधी मागत असतो. मग टीका टिप्पणी किंवा वैयक्तिक कुणावर अशा माणसाने या राजाभाऊच्या म्हणून कधी ऐकलेलं नाही. आणि आम्हाला ह्या उपक्रमाबद्दल पुन्हा एकदा खरोखरच मनापासून आनंदच वाटतो. आणि मी थोडक्यातच आम्हाला मी मोठ्या कार्यक्रमाला जायचे तर राजाभाऊला मी शुभेच्छा देतो की हे कार्यक्रम सतत तुमच्या पद्धतीनं असेच पार पाडावेत. आम्ही तुमच्या अशा कार्यक्रमाच्या बाबतीत सतत आम्ही पाठीशी तुम्हाला एवढं बोलतो आणि मी थांबतो.
सन्माननीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आज या ठिकाणी कोरेगावमधील सर्व अंगणवाडी सेविका, सर्व या ठिकाणी विद्यार्थी मालक, सर्वांच्या मी स्वागत करतो. आपल्या कोरेगावच्या ठिकाणी माजी नगर शिक्षक मान्य राजाभाऊ पटेल वर्गे त्यांचा दरवर्षीचा जो सामाजिक उपक्रम असतो त्याचा हा एक छोटासा उपक्रम आहे. आपण नेहमी ऐकत असतो की दरवर्षी प्रत्येक अंगणवाडी प्रत्येक शाळेमध्ये जाऊन जे गरीब विद्यार्थी असतात सर्वांना गणवेश वाटप असू द्या, वाटप असू द्या, कोणत्याही प्रकारची मदत राजाभाऊंना सांगितल्या अगदी 2 दिवसामध्ये उपलब्ध होते. ते स्वतःवर मदत नाही, हे सर्व ठिकाणी पत्रकार मंडळी असतील, वर्तमानपत्र बातम्या असतील, त्यांचे कार्य अतिशय मोठं आहे. परवा आपण या ठिकाणी भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत. त्या निमित्तानं आज या सभागृहामध्ये विद्यार्थ्यांना अंगणवाडीच्या सर्व ठिकाणी गणवेश वाटप होणार आहे. या कार्यक्रमाचा सर्व मित्र मंडळी या ठिकाणी बोलत असतात. त्यांचं जे समाजकार्य आहे त्या समाजकार्याला आमचं समाजकार्य कायम अगदी नक्की पाठिंबा असतो आणि असंच कार्य त्यांना मोठं घडावं, त्यांना सुद्धा भविष्यामध्ये त्यांच्या आहोत एवढ्या अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा सर्व आपला आहात आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. राहुल प्रदेश आणि यानंतर युवा संघटक नितीन कोतामी आपल्या स्त्रीचे आपण नितीन कोतामी. कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांनी मला आमंत्रित केले, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. व्यासपीठावर जेवढे मान्यवर उपस्थित आहेत त्यांचे आम्ही धन्यवाद मानतो, आभार मानतो. आज हे दृश्य पाहून मला खूप आनंद होत आहे, कारण आता 2 दिवसांनी 15 ऑगस्ट आहे आणि आज छोट्या मोठ्या मुलांचा जो आनंद आहे, आज राजाभाऊ यांनी हा उपक्रम राबवला आहे तो अत्यंत म्हणजे आनंददायी उपक्रम आहे. आणि राजाभाऊ बर्गे यांचं पहिल्यापासून कार्य पाहत आहे की कोरेगाव शहरामध्ये जे गरजू विद्यार्थी असतील, गरजू गरीब विद्यार्थी असतील त्यांना शैक्षणिक वाटप, साहित्य वाटप हे राजाभाऊ बर्गे करत आहे. आम्ही लहानपणी सव्वीस जानेवारीला 15 वर्ष आले तरी आम्हाला असं युनिफॉर्म भेटला तर आम्हाला खूप आनंद व्हायचा. आणि आज राजाभाऊ बर्गे यांच्या या आज सर्व मुलांमध्ये पालकांमध्ये उत्साह दिसत आहे. त्यामुळे मी राजाभाऊ बर्गे यांचा जो उपक्रम राबवलेला आहे हा खरंच एकदम आनंददायी उपक्रम आहे. राजाभाऊ बर्गे यांचं कार्य आहे ना आज शहरामध्ये सर्व लोकांना माहिती आहे. त्यामुळे राजाभाऊ बर्गे जे तिथे आम्हाला आमंत्रण करतील आम्ही मनापासून आम्ही त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित आहे. बाकी सर्व मंडळींना बोललेलंच आहे, काय जास्त बोलत नाही. जय महाराष्ट्र, जय शिवराय. आजचा जो कार्यक्रम आहे हा कोरेगाव नगरचे प्रथम नगराध्यक्ष माननीय राजाभाऊ बर्गे यांनी आयोजित केलेला आहे. तर आम्हाला राजाभाऊबद्दल एवढं सांगायचं आहे की आपल्या कोरेगाव शहरामध्ये 30 अंगणवाड्या आहेत आणि अंगणवाड्यांमध्ये भरपूर अडचणी असतात आणि आम्हाला कधीही कोणतीही अडचण आली तर आम्ही हाताने राजाभाऊंकडे जातो आणि त्यांना आमच्या अडचण सांगतो. तर ते आम्हाला कधीही मोकळ्या मागायला पाठवत नाही, प्रत्येक संधी मदत करतात. गरजू विद्यार्थी असतील किंवा आमच्या अंगणवाडीचे कामे असतील तर ते राजाभाऊ करतात आणि वेळोवेळी ते आम्हाला मदत करतात. गेल्या वर्षी पण मी स्वतःच त्यांना म्हटलं की भाऊ म्हणलं कोरेगाव तुमचं आहे, सगळे विद्यार्थी तुमचे आहेत, सगळे पालक तुमचे आहेत, तरी तुम्ही पण आम्हाला दरवर्षी तुम्ही सगळ्यांनाच आम्हाला गणवेश वाटप केलं पाहिजे. तर ते म्हणाले हो आणि खरोखर त्यांनी यावर्षी आम्हाला सगळ्यांना गणवेश वाटपाचा जो कार्यक्रम ठेवलेला आहे त्याबद्दल मी खरोखर त्यांच्या आमच्या कोरेगाव मीतर्फे मनापासून आभार मानते आणि यापुढे त्यांनी आम्हाला वेळोवेळी मदत करावी अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करते आणि माझे 2 शब्द थांबवते. राजाभाऊंनी पहिल्यापासून खूप खूप मदत केली मला. पूर्ण त्यांच्या आई वागल्यावर माझी अंगणवाडी पूर्ण त्यांनी आयएसओ करून दिली. त्यांचे खूप आभार. नमस्कार, मी शिवाजीनगर अंगणवाडी
क्रमांक अंगणवाडी क्रमांक 114. अंगणवाडी क्रमांक 105 तारखावरून पुढे येत आहे. एक मिनिट तसंच थांबा सर मध्ये झाले का तसं यानंतर अंगणवाडी क्रमांक 105 सरकारी मदतीस अंगणवाडी सेविकांनी अंगणवाडी मदतीस हॅलो यानंतर 106 क्रमांक चौथावली 107 माळवली अंगणवाडी क्रमांक 106-107 पुण्याचा आहे. अंगणवाडी क्रमांक 108 आंबेडकर नगर 108 क्रमांक पुण्याचा आहे. अंगणवाडी क्रमांक 107 सरकारी अन्नासाठी नगर 109 नंबर अन्नासाठी नगर 112 चौथा मुली सर्वांनी तिचा ऐकणार द्यायचा आहे. आलफेटा निर्देशक म्हणून जाऊ आलफेटा व्यवस्था करण्यात आलेली आहे. यानंतरच्या अंगणवाडी 116 नगरसेवक झाला आता 100%. कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मी शिवसेना वाढीचं काम तळागाळातून शिवसेनेचं कार्य कसं पोचल याचं काम मी करतो आहे. शिवसेनेचे आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सातारा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख शरद कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली व यांच्या आदेशाने मी काम करत आहे. मध्ये शिवसेनेचा वर्धापन दिन झाला. त्या वर्धापन दिना दिवशी मी कोरेगाव शहरातील सर्व अंगणवाड्यांना शिवसेनेच्या वतीनं मोफत गणवेश वाटप करणार ही घोषणा केलेली होती.
आता 2 दिवसावर 15 ऑगस्ट आलेले आहे आणि 15 ऑगस्टच्या 2 दिवसाआधीच मी गणवेश वाटप केलेलं आहे. कोरेगाव शहरातील जवळजवळ 500 विद्यार्थी व 30 अंगणवाड्या आहेत. या अंगणवाड्यांना मी दरवर्षीच गणवेश वाटप करत असतो आणि इथून पुढेही शिवसेनेचं कार्य कसं वाढेल व तळागाळापर्यंत कसं पोचेल हे मी काम करत राहणार. जय महाराष्ट्र. नगराध्यक्ष मान्य श्री राजाभाऊ वर्गे यांनी आपल्या अंगणवाडी मुलांना गणवेशाचं वाटप केलं. हा त्यांचा उपक्रम स्तुत्य असून त्यांच्या या कार्यक्रमाला आमच्या सर्व वर्षांच्या पूर्ण शुभेच्छा आहेत. त्यांनी असं कार्य करत राहून त्यांच्या पाठीशी आम्ही गंभीरपणे उभे आहोत. आपल्या कोरेगावचे माझे कुटुंब नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांचा दर शुक्रवारी उपक्रम चालू असतो. अंगणवाडीतील सर्व मुलांना ते गणेश वाटत असतात. यावर्षी त्यांनी गणेश वाटप 80वा स्वातंत्र्यानिमित्त यांनी अगोदर 13 ऑगस्टला हा कार्यक्रम घेतला. कारण सर्व मुलांनी तो गणवेश घालून 15 ऑगस्ट दिवशी गणवेश करावा ही त्यांची सुप्त भावना होती. ह्या त्यांची सुप्त भावनेला आमच्या शुभेच्छा.